झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत आपल्या शहर आपल्या हाऊस मध्ये। आज आपण मुंबईत आहोत। घर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि विजेता मी तुमच्याकडे येतो। तुम्ही मोठी आंदोलनं केली आहेत मुंबईमध्ये महिलांच्यासाठी। हे किती त्रासदायक आहे। मुंबईमध्ये एक खूप मोठा असा वर्ग आहे ज्याला कसलीच जबात नाही, मात्र कष्टकरी कामगार जनता मोठ्या प्रमाणावरती आहे, जे अत्यंत सर्वसामान्य आहेत। पाणी, आरोग्य आणि घर हा एक म्हाडाचा प्रश्न आहे। दलालांच्या विळख्यात त्या म्हाडा सगळ्यांना माहिती आहे। काय सांगा? नाही, आता ताईंनी जो प्रश्न उपस्थित केला तो अतिशय म्हणजे इथल्या मराठी माणसाची आणि म्हाडामध्ये असो किंवा एसआरए मध्ये राहणारा जो माणूस आहे त्याची सर्वांची व्यथा आहे ही, की अनेक वर्षानुवर्ष त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहायला लागतं किंवा त्या योजना खूप प्रलंबित होतात आणि मग त्यांना भाडं दिलं जातं किंवा म्हाडाच्या घरांमध्ये आणि भलते कोणीतरी येऊन राहतात। हे सगळं चाललेलं आहे आणि हे पण आम्ही सभागृहात वारंवार ह्याच्यावरती आवाज उठवलेला आहे की ह्याच्यावरती शासनाने तातडीने भूमिका घेतली पाहिजे। आणि ताई जे म्हणाल्या की अशा प्रकारे सरकार काही जाणून बुजून करते, तर मला त्यांना म्हणजे सांगावं असं वाटतं की गिरणी कामगारांचा प्रश्न असो, आता शेलार म्हणाले की काय, पण गिरणी कामगारांना घरं देण्याचं काम ते 6,500 गिरणी कामगार जे आहेत 7,500 त्यांच्या घराचा वाटप झालेला आहे। पुढच्या लोकांना घरं देण्याचं आश्वासन आहे। पुन्हा पुनर्वसनाची घरं जी MMRDA ने बांधलेली आहेत ती सुद्धा द्यायचं त्यांनी कशी काय देता येतील ते बघतंय। म्हणजे शासन काही जाणून बुजून कोणाच्या विरोधात आहे असं नाही, प्रशासकीय मंडळींकडनं काही प्रकारे तिथे गैरकारभार झालेले आहे। प्रत्येक याला हाच मोठा आहे तुमचा ताई। प्रशासकीय मंडळींवरती तुमचा वचक नाही का? डॉक्टर दीपक सावंत, मी तुम्हाला सांगतो म्हाडाच्या विळख्यामध्ये इतके पत्रकार कोट्यातनं घर लागलेल्या पत्रकारांना एजंट लोकांचा फोन येतो, तुम्हाला घर विकायचं आहे का, आम्ही इतके पैसे तुम्हाला कॅश देतो। म्हणजे हे नेमकं चाललंय काय? विरोधी पक्ष म्हणून तुमची काय या संदर्भामध्ये प्रतिक्रिया? संक्रमण शिबिरातली जी ताईंनी आता जी गोष्ट सांगितली ती अतिशय खरी आहे। या सभागृहात आमच्या विधान परिषदेमध्ये अनेकदा या विषयावरती आवाज उठला गेला होता, परंतु आम्हाला आश्वासनं दिली माननीय सचिन भाऊ अहिर यांनी, पण ती आश्वासनं कधीच पूर्ण झाली नाहीये। त्यांनी सांगितलं की जितक्या काही बिल्डिंग्स ह्या वादात असतील आणि लोक त्या वादामुळे संक्रमण शिबिरात असतील त्यांना 1 to 1 केस बेसिसवरती विचार करून त्याचा निवाडा करू। असं होताना दिसत नाहीये। आणि याच्यामध्ये संक्रमण शिबिरात घुसखोर आहेत आणि त्याच्यामध्ये बरेच लोक म्हणजे खरोखर ज्यांना संक्रमण शिबिरात घर मिळायला पाहिजेत त्या लोकांना मिळतच नाहीत आणि बाहेरची लोक येऊन भाड्यावरती राहतात। खरा मुद्दा आहे। मंगेश सांगळे, सर्वसामान्य गेल्यावर काम होत नाही, तुम्ही एजंटला घेऊन जा, 15 मिनिटात काम होऊन म्हाडातून माणूस बाहेर येतो, ही वस्तुस्थिती आहे। काय सांगा? मी आता आज ताईंनी संक्रमण शिबिराचा विषय जो घेतला त्याचा मूळ मुद्दा असा आहे, तिथे पात्र आणि अपात्र घरं अशी 2 रहिवासी त्या ठिकाणी राहतात, पण त्या ठिकाणी अपात्र जे रहिवासी झालेले आहेत त्यांना फसवलं गेलेलं आहे। म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी आणि काही दलालांनी मिळून त्यांना अलॉटमेंट लेटर्स दिले आहेत। बरं 25-25 वर्ष त्या ठिकाणी राहतात आणि आता 25 वर्षामध्ये त्यांची मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली, त्यांना मुलं झाली, त्यांच्याकडे सगळे सर्टिफिकेट्स आहेत, जन्म मृत्यूचा दाखला त्यांच्याकडे आता आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।